आणि आता थेट जाऊयात मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे। ताकद काय करते हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु ज्यांच्या विचारातून या महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकर फक्त म्हणायचं आणि काम मात्र ताकद मात्र कोणाला द्यायची तर प्रतिगामी विचाराला ताकद द्यायची। आणि म्हणून मी या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमचे अरविंद भाऊ असतील, प्रशांत दादा असेल की दादा हे काय होतं, संभाजी ब्रिगेडनी कायम धरण उपसायचं, पाणी सोडायचं आणि सगळ्यांनी आपले मळे फुलवायचे, परंतु ज्या ज्या वेळेस संभाजी ब्रिगेड वरती असा काही वेळ येते त्यावेळेस तुम्ही काय उभं राहत नाही आमच्या पाठीमागं, कारण आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत। आणि म्हणून एकदा खेडेकर साहेब म्हटले होते, बालगंधर्वाच्या सभागृहामध्ये म्हणले होते की छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही व्हायला तयार आहोत, तुम्ही या देशातील छत्रपती शिवाजी महाराज व्हा आणि या देशातली सर्वोच्च सत्ता ताब्यामध्ये घ्या। मावळे जर तुमच्यासाठी मरायला तयार असतील तर तुम्ही त्या मावळ्यांचा विचार करा। आज प्रवीण दादावरती झालं, उद्या आमचा नंबर लागेल। अरे आम्ही काही लाट्या काट्या असं घाबरत नाहीये, कुणाच्या बापाची मिजाज नाही आलेली आहे, पण तुम्ही हे लक्षात घ्या की या पद्धतीने आज या ठिकाणी व्यक्त व्हावं लागतं, कारण प्रतिगामी शक्ती राज्यामध्ये आहे, देशाच्या सर्वोच्च ठिकाणी आहे। आणि म्हणून त्या शक्तीच्या जोरावरती या मांजर रोड झालं ना थोडंसं की उंदरांचा सुळसुळाट होतो, हे लक्षात ठेवा। हे तत्व आपण आपल्या घरापासून लागू होतं। आणि म्हणून आज एवढ्या वर्ष काम केल्यानंतर जर एखाद्या माझ्या सहकार्यावरती अशी वेळ येत असेल तर अत्यंत वेदना होतात। का वेदना होतात? कारण आम्ही जी मुळापासून जे काही उभं केलेलं आहे, जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे रोपटं लावलेलं आहे, आज या विचारपीठावरील सगळी लोक त्याच्या पक्षाचा विचार बोलत असतात शिरोळे साहेब, परंतु ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या विचार मांडायचा असेल तर रवींद्र अण्णापासून अरविंद भाऊ सुद्धा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा विचारच त्या ठिकाणी मांडतात, कारण उघड्या डोळ्यांनी आपण विचार करायला शिकलो आहोत। त्यामुळं मराठा सेवा संघाच्या विचारातून या अगोदर कुणी पुस्तकं वाचत नव्हतं, कर्मकांडामध्ये अडकलेलं होतं, कर्मकांडामध्ये अडकलेला समाज पुस्तकं वाचायला लागला, लिहायला लागला आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये तो आपली प्रतिमा निर्माण करायला लागला। आणि खरं तर हे दुःख आहे, हे दुःख प्रतिगाम्यांना आहे की समाजाला प्रबोधित करणारे लोक जे आहेत ते लोकांना ठेचलं पाहिजे, आणि म्हणून ही आमच्यावरती ही परिस्थिती ओढवलेली आहे। परंतु मला आज मला आमच्यातलं सुद्धा, आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये आहोत, आम्ही मराठा समाजाचं काम करतो, आम्ही एका पक्षाचं काम करतो, आम्ही एका संघटनेचं काम करतो, पण आमचं दुर्दैव काय आहे, मराठा क्रांती मोर्चामध्ये तो मराठा म्हणून असतो, मराठा संघटनेमध्ये तो मराठा म्हणून असतो, आणि तिकडे RSSचा पण कार्यकर्ता असतो आणि बीजेपीचा पदाधिकारी असतो। कसं करणार काम? एका कार्यकर्ते आज मुंबईमध्ये आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये काम करतो, RSS मध्ये पूर्वी काम केलेलं आहे, आणि इकडे मराठा संघटनांबरोबर पण काम करतो आणि तिकडे संभाजीराजांबरोबर पण काम करतो। छत्रपती संभाजीराजांनी जे काम केलं त्याच्यानंतर युवराज संभाजीराजे कोल्हापूर त्यांनी गड किल्ल्यांच्या विकासासाठी काम केलं, परंतु छत्रपती संभाजीराजांचा इतिहास पुढे नेत असताना युवराज संभाजीराजांना सुद्धा आणि उदयनराजेंना सुद्धा मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की मराठा सेवा संघ, खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड यांनी मुख्य प्रवाहामध्ये आणून मराठा बहुजन समाजाचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या मेंदूमध्ये आणि डोक्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला। प्रामाणिकपणे ते विचाराचे झाले आणि विचाराचे कार्यकर्ते, विचाराचा माणूस घडल्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्याचा मेघडंबरीमध्ये प्रयत्न केला। रायगडाबरोबर राजगड असेल अनेक किल्ल्यांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला, आणि म्हणून आज त्या युनेस्कोच्या यादीमध्ये 12 किल्ल्यांची निवड झाली। ती निवड कशामुळे झाली? 25-30 वर्ष गड किल्ले हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि गड किल्ल्यांची जोपासना केली पाहिजे हे विचारातून सांगण्याचं काम फक्त केवळ मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलं। 30 वर्ष या गडांवरती कुणी जात नव्हतं, आज लाखोनी लोक जायला लागलेत, लाखोनी तरुण त्या ठिकाणी जात आहेत। त्यांचा मन, मेंदू आणि मस्तिष्क कुणी बदलला असेल तर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलेले। आणि म्हणून प्रवीण गायकवाडांवरती हल्ला करून तुम्हाला असं वाटलं असेल की खूप मोठी लढाई जिंकली,
बेट्यांनो, हे लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आज मीडिया आहे, मीडियावरती जास्त बोलायचं नसतं. तुम्हाला तुमच्याच भाषेत ठोकल्याशिवाय सोडणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.